नमस्कार. कलापुरेस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं भाकरी, ज्याला आपण झुणका भाकर असंही म्हणतो. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थंडीचे दिवस चालू आहेत आणि पिठलं म्हटलं की आहा, गरम गरम पिठलं भाकर खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण आपलं पिठलं बनविण्यासाठी. त्यासाठी मी या ठिकाणी एक कढाई घेतली आहे. कढाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मग आपण यामध्ये घालणार आहोत आपली मोहरी. एक कायम लक्षात ठेवायचं की जेव्हा तेल जास्त गरम असेल तेव्हाच मोहरी टाकायची, म्हणजे मोहरी व्यवस्थित तडतडली जाते आणि कडवट लागत नाही. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय जिरं. जिऱ्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर चिमूटभर हिंग आणि त्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे 2-3 मिनिटांसाठी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला कांदा फ्राय होतोय, तोपर्यंत आपण बेसन मिक्स करून घेऊया. खूप जणांच्या तक्रारी असतात की बेसन डायरेक्ट टाकलं की गेठुया होतात, त्यामुळे आपण पहिल्यांदा या ठिकाणी मी 1 वाटीला थोडंसं कमी बेसन पाण्यामध्ये पहिलेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकताय मी या ठिकाणी व्यवस्थित असं हे बेसन पाणी टाकून मिक्स करून घेते. आपण या ठिकाणी आपलं बेसन हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता आपला कांदाही व्यवस्थित फ्राय झालाय. आता आपण यामध्ये टाकणार आहोत 5 ते 6 हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. ते एखादा मिनिटभर परतून घेऊन आता आपण याच्यामध्ये टाकतोय आपली हळद. एखादा मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे बेसन बाउलमध्ये मिक्स केलंय ते. हे बघा, या ठिकाणी मी बेसन ॲड केलंय. तुम्ही या ठिकाणी 1 ते 2 ग्लास पाणी सहज याच्यामध्ये टाकू शकता 1 वाटी बेसनसाठी. मला थोडंसं क्रीमी टेक्स्चर आवडतं म्हणून मी या ठिकाणी 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेतलंय. बेसन अगोदर काढून घेतल्यामुळे याच्यामध्ये बिलकुल गेठुया होत नाही आणि आपण 2-3 मिनिटासाठी याला हलवत राहायचं आहे, म्हणजे ते बिलकुलही एकही गेठुई त्याच्यामध्ये येणार नाही. तर हे बघा, मी मीडियम फ्लेमवर बेसन मिक्स करून घेते. आता ते थोडंसं घट्टसर व्हायला लागलंय. आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपलं मीठ. मी या ठिकाणी 1 टेबलस्पून मीठ टाकून घेतले. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता आपलं पिठलं हे व्यवस्थित असं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी पिठलं हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असं थोडंसं हलवत राहिलं की मग त्याच्यामध्ये गेठुया तयार होत नाही. आता आपल्याला याच्यावरती 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पिठलं हे व्यवस्थित वाफवलं जातं आणि कच्चं राहत नाही. तुम्ही पाहू शकता आपलं पिठलं हे व्यवस्थित असं वाफवून निघालंय. आता खूप सारी कोथिंबीर याच्यावरनं टाकायची आहे आणि आपलं जे बेसन आहे किंवा पिठलं आहे किंवा झुणका आहे तो एकदम बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, जेव्हा पिठलं हे असं चटचटायला लागतं तेव्हा समजून जायचं की आता आपलं बेसन हे व्यवस्थित असं शिजलं गेलं. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.